दोन्ही ठाकरे बंधू एकत्र तर आलेले आहेत, पण मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युलामध्ये कुठेतरी पेच निर्माण झाला होता, असे काहीसे संकेत जे आहेत ते मिळत होते। अशामध्येच दोन्ही ठाकरे बंधू आज एकत्रित येत आहेत, पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करत आहेत, जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि जागा नेमक्या कोणत्या असणार आहेत अशा सर्व गोष्टींची घोषणा करणार आहेत। पण त्यापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये कुठेतरी वेगळंच एक संभ्रम निर्माण दिसून येत आहे। अर्थातच शिवसेना घाबरली आहे का, किंवा कुठेतरी महायुती म्हणून समोर जात आहेत भाजपसोबत, पण ठाकरे बंधू एकत्र येणार यावर कुठेतरी त्यांच्या मनात भीती आहे का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसून येत आहेत। आणि त्याचेच उत्तर घेण्यासाठी सध्या आपण शिवसेनेच्या नेत्या आणि प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे यांच्याकडे आलेलो आहे। ताई, काय सांगाल, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, कुठेतरी एक निराशा आहे का किंवा भीती आहे का? निराशा आणि भीती असेल तर ती ठाकरे बंधूंमध्येच आहे। कारण ही जी युती आहे, ही युती ही स्वतःच्या भविष्यासाठी नव्हे तर स्वतःच्या मुलांच्या भविष्यासाठी होते। यामध्ये कुठेतरी आपली मुलं ही सेटल व्हावीत। कुठेही मराठी माणूस, मराठी अस्मिता हे फक्त बोलायचे भाषा आहे, खरी भाषा ही फक्त मुलांचं माझ्या भविष्य कसं सेटल होणार याच्यासाठी ही युती होते। कारण हे जे आज त्यांची 12 वाजता जी काही युती होणार आहे, तर मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीला महाराष्ट्राची जनता त्यांचे 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही। एक लक्षात घ्या, आता जी नगर परिषद झाली, आता ज्याचे जे इलेक्शनचे रिझल्ट आले, त्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत। या शिंदे साहेबांच्या मागे ही मराठी जनता ठामपणे उभी आहे। 50पेक्षा जास्त आमचे आज निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष। तर मला वाटतं ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। आणि आमची भाजपाबरोबरची युती आहे ही माननीय बाळासाहेबांनी केलेली युती आहे, ही नैसर्गिक युती आहे। अहो, ज्यांना तुम्ही सेटलमेंट बादशाह म्हणालात, ज्यांना तुम्ही बिनशर्त पाठिंबा म्हणालात, ज्यांना संपलेल्या पक्षावर आम्ही बोलणार नाही असं बोललात, यांच्याबरोबर तुम्हाला युती करायला लागते। ही तुमची अपरिहार्यता आहे, ही तुमची सत्तेसाठी असलेली ही लालसा आहे। पण अर्थातच तुम्ही बोलताय मुलांच्या भविष्यासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, याच्यात काही चुकीचं आहे का की स्वार्थच आहे? नाही, स्वार्थच आहे, प्रश्नच नाही। एक लक्षात घ्या, जेव्हा आदित्य ठाकरे हे वरळीला इलेक्शनला उभे होते, तेव्हा राज ठाकरेने त्यांच्यासमोर आपला कॅन्डिडेट दिला नव्हता। परंतु याच्याच विरोधात जेव्हा अमित ठाकरे उभे होते माहीम विधानसभेतून, तेव्हा ठाकरेंनी त्यांचा कॅन्डिडेट दिला होता आणि त्याचमुळे अमित ठाकरे पडले। ह्याचं उत्तर मनसैनिक कसे घेणार आहेत? अहो, गेल्या इलेक्शनला 2017च्या इलेक्शनला स्वतः बाळा नांदगावकर मनसेचे हे मातोश्रीवर जाऊन तासनतास बसत होते की आमच्याशी तुम्ही चर्चा करा। तेव्हा आम्हाला वेळ नाही असा निरोप उद्धवजींकडून त्यांना वेळोवेळी दिला गेला आणि हात हलवत बाळा नांदगावकर यांना परत यावं लागलं। त्यानंतर सुद्धा जे कोणी नगरसेवक निवडून आले मनसेचे, त्यांना सुद्धा पळवण्याचं काम या उद्धव ठाकरेंनी केलं। एक नगरसेवक फक्त त्यांचा मनसेचा मुंबई महानगरपालिकेत शिल्लक राहिला, बाकी सगळे नगरसेवक हे पळवून घेऊन गेले। याच्यावर उत्तर काय देणार आहात तुम्ही? बरं, तुम्हाला एकत्रच यायचं होतं तर तुम्ही वेगळेच का झाला होतात? मग तेव्हाचे विठ्ठल तुम्ही सांगितलं कोण आहेत? बडव्यांमुळे मी बाहेर जातो सांगितलं, मग आता हे बडवे कोण आहेत हेही एकदा जाहीर होऊन जाऊ दे। तर त्याच्यामुळे फक्त सांगायचं मराठी माणसांसाठी, मराठी माणसांच्या अस्मितेसाठी आम्ही एकत्र येतो, परंतु हाच मराठी माणूस गेल्या 25 वर्षात मुंबईतून बाहेर गेला, परागंदा झाला, त्याला परत आणण्यासाठी तुम्ही काय करताय? तर काही नाही, स्वतःची पोळी भाजून घ्यायचं। मुंबई महानगरपालिका म्हणजे सोन्याची कोंबडं देणारी, सोन्याचं अंड देणारी ही कोंबडी आहे आणि ती कोंबडी आपल्याकडे असली पाहिजे। या भूमिकेतून, मुंबईच्या तिजोरीवर डल्ला मारण्याच्या ह्या इच्छेतून ही युती होते। या युतीला येणाऱ्या इलेक्शनला 12 वाजवल्याशिवाय या युतीचे राहणार नाही, त्याची आम्हाला कल्पना आहे। अच्छा, तुम्ही म्हणताय की 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही, पण कुठेतरी महायुतीला धोका होऊ शकतो का? आणखी मराठी मतं, कारण की भारतीय जनता पक्ष कुठेतरी गुजरातच्या दिशेने सर्व विकास नेत आहे, त्यामुळे गुजराती मुद्दा आला, त्यानंतर अनेक असे मुद्दे आलेत की कुठेतरी युतीला किंवा मग भारतीय जनता पक्षावर थेट निशाणा त्यांनी नेहमी साधला आहे। तशाच पद्धतीने काही धोका होऊ शकतो का, किंवा काही नुकसान होऊ शकतं का हे दोघं एकत्र येऊन? एक लक्षात घ्या, घरात बसून आणि दुपारी 12 वाजता उठून कामं होत नाहीत। त्याच्यासाठी 24 तास काम करायला लागतं। 18 तास काम करणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत, जे रस्त्यावर लोकांची कामं करतात। अहो, तुम्ही कधी बघितलंय का हो की नाला साफ करायला मुख्यमंत्री उतरलेले आहेत? तुम्ही कधी बघितलेत मुंबईचे रस्ते हे मुख्यमंत्री स्वतःच्या हाताने धुत आहेत? मुंबईकरांना माहिती की काम करणारे लोक कोण आहेत आणि घरात बसून शहाणपणा शिकवणारी लोक कोण आहेत।
त्याचप्रमाणे आम्ही जे मुंबईकरांकडे जाणार आहोत हे फक्त प्रगती आम्ही जी काही केलेली आहे मुंबईची आणि जी काही करणार आहोत हे सांगणार आहोत. आम्ही लोकांना शिव्याशाप नाही देणार आहोत. तर आम्ही सांगणार आहोत की आम्ही कोस्टल रोड कसा केला, आम्ही मुंबईमध्ये CC रोड कसे केले, आम्ही टोलमुक्त मुंबई कशी केली, लाडकी बहीण आम्ही कशी काय राबवली, आम्ही जे केलं आहे त्याचप्रमाणे जे मुंबईकरांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे घरांचा, तो आम्ही कसा सोडवतोय. पत्राचाळीतली पत्राचाळ मला वाटतं मुंबईकर अजून विसरलेले नाही आहेत. या पत्राचाळ्यांना मुंबईत घर देण्याचं काम असेल, BDDमधल्या लोकांना मुंबईत घर देण्याचं काम असेल, रमाबाई आंबेडकरमध्ये जे काम आहे, आम्ही एकत्रित येण्याचं जे काम केलेलं आहे, तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ह्या मुंबईकर लक्षात ठेवतात. आता तुम्ही सांगताय की काही अडचण येणार नाही, पण महायुतीमध्ये नेमकं काय सुरू आहे? महायुतीमध्ये जागेंवरनं धुसफूस सुरू आहे. तुम्ही देखील काही बैठकांमध्ये उपस्थित होत्यात. नेमकं काय प्रकार सुरू आहे? भारतीय जनता पक्ष कुठेतरी मोठा भाऊ म्हणून दादागिरी करताना दिसून येतोय का? नाही नाही, अजिबात नाही. कालच माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, श्रीकांतजी असतील, या सर्वांनी मिळून जागा वाटपाचा फॉर्म्युला हा फायनल केलेला आहे आणि लवकरच आज किंवा उद्या आमच्या जागा वाटप जाहीर होतील आणि आम्ही अनेक ठिकाणी महायुती म्हणूनच सामोरे जात आहोत आणि सगळा तिढा सुटलेला आहे. जागेचं वाटप अतिशय शांतपणे झालेलं आहे आणि ते लवकरच तुमच्या समोर येईल. अर्थातच कुठेतरी ठाकरे बंधू किंवा महाविकास आघाडी जागा वाटपाचा त्यांचा फॉर्म्युला आणि उमेदवारांची नावं घोषित करायचं कुठेतरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत महायुती आहे का, की चांगला उमेदवार देण्यासाठी तुम्ही थांबले आहात? नाही, अहो उमेदवार एवढे आहेत की कुठले द्यायचे हा आमच्यासमोर प्रश्न पडलेला आहे. कारण सगळे तुम्ही काढून घेतले त्यांचे. नाही, तुम्ही एक लक्षात घ्या, 60 नगरसेवक तर आमच्याकडे 2017चे आहेत, ज्यामध्ये 39 नगरसेवक हे ठाकरे उबाठा गटाचे आहेत आणि 21 नगरसेवक हे आमच्याकडे दुसऱ्या पक्षातून आलेले. तर 60 ऑलरेडी आमच्याकडे आकडा आहेत. त्याचप्रमाणे 2017च्या अगोदरचे पण नगरसेवक म्हणून एकूण आकडा 127 आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला उलट कशा पद्धतीने द्यायच्या सीट्स हे महत्त्वाचं आहे. कारण जवळजवळ 2500 एवढे आमच्याकडे मुलाखतीला मुंबईत, फक्त मुंबईत 2500च्या वर लोक इच्छुक उमेदवार आले. त्याच्यामुळे इच्छुकांनाही माहिती आहे की नक्की सत्तेवर येणारा पक्ष कुठला आहे हे माहिती आहे लोकांना सुद्धा. पण अर्थातच भारतीय जनता पक्ष कुठेतरी 80-90 जागा द्यायला बोलत आहे शिवसेनेसाठी, पण मात्र तुम्ही 100-150 मागत आहात असं काहीतरी चर्चा आहे. नाही, एक लक्षात घ्या, सन्मानजनक तोडगा ह्याच्यावर नक्कीच निघेल आणि माननीय शिंदेसाहेब, फडणवीसजी हे दोघंजणं मिळून योग्य तो निर्णय नक्कीच घेतील. बघा, आमच्यामध्ये थोडेसे मतभेद होऊ शकतात पण मनभेद नक्कीच नाही आहेत. त्याच्यामुळे आमची युती ही नैसर्गिक युती आहे आणि ती अशीच राहणार आहे, कारण ही युती माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली युती आहे. तुमची युती नैसर्गिक आहे आणि ठाकरेंची मग कशाची आहे? मग ती वेगळेच का झाले होते? जर त्यांना युतीच करायची होती तर ते वेगळे का झाले होते? हाही प्रश्न आज मुंबईकर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय की आपण वेगळेच का झाला होतात. आणि जे तुमच्यावर आरोप आत्तापर्यंत केलेले आहेत उबाठाने, त्याचं उत्तर आज मुंबईकर नव्हे तर महाराष्ट्र तुमच्याकडे मागतोय. ती उत्तराची सुद्धा आज आम्हाला अपेक्षा आहे. फक्त युती नाही तर तुम्ही वेगळे का झाला होतात ह्याचं सुद्धा उत्तर आज आम्हाला 12 वाजता मिळेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. आता आपण बघू शकतो आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या आणि प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे होत्यात. अर्थातच वेगळे का झाले होते असा त्यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि नक्कीच या दोन्ही ठाकरे बंधूंचे 12 वाजतील अशी देखील एक टीका आहे ती शीतल म्हात्रे यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाय, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.